19 सामने से ना क्या क्या कर रहा है सब मेरे को नहीं कर रहा सब सिखाना पड़ता है. Audio Jungle. रात्रीचे ऑलमोस्ट 12:30 झालेत. 12:30 आणि अपनी चल रही है चिलिंग मार्क टू मार्केट मार्जिन गिव एग्जांपल के साथ. सो फार सो गुड. केस बघा ना कसे झाले यार. हे ना हेल्मेटच्या आतमध्ये बॅलाक्लावा असतं ना, बॅलाक्लावाच म्हणतात ना, बॅलाक्लावा किंवा जे काय म्हणतात ते घालायला चालू करायला पाहिजे ना, तर मग केस उगाचचे असे डॅमेज होतील. वेल सभी को नमस्ते, जय श्रीराम. मी साहिल जामदार तुमचं पुन्हा एकदा एका नवीन ब्लॉगमध्ये स्वागत करतो. आज आहे एक्झामचा सेकंड डे. आजही मला थोडासा उशीर झालाय. आता वाजले सकाळचे 9. आज काय झालं की आईलाही दादर साईडलाच जायचं होतं. माटुंगा, आई माझी ब्युटिशियन आहे. आज तिथं माटुंगा रोड जे स्टेशन आहे त्याच्या जस्ट समोर तिची एक ऑर्डर होती, म्हणून तिथे मी आईला सोडणार आणि मग मी माझ्या माटुंगा रोडवरून निघून जाणार. आता ॲक्च्युली दादरच्या फुल मार्केटला आहे मी, कारण आईला तिच्या ऑर्डरसाठी काहीतरी कमळ, गुलाब आणि सनफ्लावर 3 फुलं हवी होती. आज ॲक्च्युली सूरज देव का प्रकोप हम पे बहुत ही बरस रहा है. सूरज देवता हम पे प्रसन्न है, इसलिए वेदर जो है बहुत ही तपता वेदर है और हमें जम नहीं रहा, इसलिए हमने ये सनग्लासेस लिए. मी हे CST वरून 50 रुपयाला घेतले. कसे वाटतंय? बरे आहेत. आईचं हे व्हॅनिटी असते, त्यात सगळं तिचं ब्युटी प्रोडक्ट्स आणि असतात. हा माझं हेल्मेट आणि दिस इज मी. सो फार सो गुड. ऑलमोस्ट 9 वाजलेत आणि आई काय करते? 8:45चे आलो आम्ही. माटुंगा रोडला तर आलो आहे. आता मला लवकरात लवकर ट्रेन पकडावी लागणार, कारण आता वाजले 9:15 आणि इथून कांदिवलीला जायला डायरेक्ट ट्रेन तर आहे, पण किती वेळ लागतो मला काही आयडिया नाही. ऑलमोस्ट 35-40 मिनिट्स तर लागतात आरामात, म्हणून फटफट मला ट्रेन पकडावी लागणार. काय वेदर आहे यार, मस्त. मला असा वेदर आवडतो. ऊन असलं पाहिजे, ब्राईटनेस असली पाहिजे जरा, कारण काय की पावसाळा आवडतो. असं नाही म्हणत की मला पावसाळा नाही आवडत. मी स्वतः मालवणी आहे, म्हणून मालवणी माणसं आणि पाऊस म्हणजे कोकणातला पाऊस तर माझ्या जीव की प्राण. पण पावसाळ्यापेक्षा मी उन्हाळ्याचा जास्त फॅन आहे. आता काय की वाजलेत 9:45. 15 मिनिटं राहिलेत मला कॉलेजला जायला. आरामात पोचणार मी. बोरिवलीला आलो मी आज परत, म्हणून मी इथून जाणार, आता रिक्षा घेणार आणि मग डायरेक्ट कॉलेजकडे भेटू. आता कॉलेजला पोचलो आहे. 5 मिनिटं माझी एक्झाम चालू होईल, म्हणून मी तुम्हाला एक्झाम नंतर भेटतो. विश मी ऑल द बेस्ट. चांगलं बोला ना काहीतरी. पेपर मध्ये काय चांगलं भाऊ ह्यानं लिहिलंय पहिल्या क्वेश्चनचं आन्सर चुकीचं. पहला क्वेश्चन लिखा ही नहीं बोलता वो, दूसरा तीसरा किया. तीसरा किया, पहला क्वेश्चन लिखा है लेकिन वो गलत. ठीक है, जो दो होंगे वही चेक होंगे. जो बराबर है वो चेक करेंगे. ऐसा थोड़ी है. ऐसा तेरे घर के. हाँ सीन क्या वो पता है? नाम तेरे को प्राइवेट में बताता हूँ. हाँ, वो क्या नाम है उसका, फोन वाली ना. फोन पकड़ा गया वो. फोन क्या पकड़ा बचा गया. फोन में, क्या बचा? अरे वो चैट GPT पे कुछ तो कर रही थी लग रहा है, और वो जो बाई असते ना, ती बाई, हा ती बोलली माहिती आहे का? तू काल पण फ्राईड राईस नाही घेतलास पोकारे. येणार पण नाही आता. मला दाखव. आता माझं झालं, मी कालच घेतले. आता ह्या दलित लोकांना मी देणार. मी पण याच्याने खूप दिलेला आहे, आता नाही. आता रिकामा आहे काढून. हो पण आजपर्यंत तू दिलेस का आम्हाला? मग आम्हाला पण यायचे कोकणात. मी पैसे सेव्हिंग करत आहे पैशाची. 4-5 हजार रुपये तरी लागतील ना पर पर्सन. बापरे, काय 4-5 हजार काय? पैसे कसं अंदाजन खर्च किती येईल? काय खर्च किती येईल? खर्च बस दिसते का जायचं नाही, ट्रेन आहे. जनरल डब्यातून जायचं 250 रुपये तिकीट. तुला 500 रुपये महाराजात काम करते. निघाली असती म्हणतो तो. आली असते अख्खी ट्रेन.
हा तेवढं फक्त पेट्रोलसाठी समजा घरी भुकाचे रे गाड्या अरेंज करतोय 2. टू व्हीलर ना हा मग ठीक आहे पेट्रोल काय 1000 रुपये सगळ्यांचं मिळून हो 1000 रुपये सगळ्यांचे मिळतो. 500 पकडा. 1000 पकडा. आज जायचं समज 20ला गेलो हा. दुपारी पोचणार हा 23ला रिटर्न. इथून किती वेळ लागतो जायला किती वेळ लागतो 8-9 तास. म्हणजे सकाळी बसलं तर दुपारपर्यंत पोहोचतो. मग आपण खायला लागेल ना आपल्याला हो जाताना पण खायला लागेल ना पण ट्रेनच्या वस्तू मी खात नाही. ये तो कंटेंट चाहिए थांब ना. प्रोजेक्टचा दाखव रे. हा कोणता आहे? हा हाच आहे. आउटसोर्सिंग आउटसोर्सिंग हा. क्या मालूम है क्या मैंने दूसरी कंपनी सक्सेस हुई कोडिंग प्लानिंग में तो उनका आउटसोर्सिंग होता है सुनना आगे बोल रहा उनका प्लानिंग हम कॉपी करते हैं और हम सक्सेस होते हैं. पेपर भरने का सर ने बोला था खाली मत छोड़ो. खान दूसरों को क्या था अरे वो कार्ड्स बनाते कार्ड मैंने पहला लिखा और ये लिखा. जाना घेना फ्राईड राईस जाना. बघा मी हे ब्लॉग मध्ये येतंय. वापस है इसने बताया नहीं अपने फीस का. आले नाहीये. आ गए तो अभी कोणसा? बोल. तो तेरी फीस का 40,000 वापस है पिछले साल का. नाही. साक्षी ती नाही फॉर्म पे देख के भरते. कन्ननकडे पुढे काय कोल्हापूर. डिस्ट्रिक्ट कोल्हापूर 19 सामने से ना क्या क्या कर रहे हैं. अरे मेरे को नहीं कर रहा. सब सिखाना पड़ता है. 19 वाह. ते प्रिंट आउट काढलं अरे इकडे ऍड्रेस तर लिही कोल्हापूर लिही AH असतं ना कोल्हापूर KOLH आहे ना. नाही कोल्हापूर बरोबर हा. टॉपर कोल्हापूर नाही. नाही 3 नंबर सीट नंबर मी बोललो तुला सीट नंबर दाखव. त्याचा फीजचा फॉर्म भरून वगैरे झालं. आता आम्हाला लागली भूक म्हणून यशला आपण टीका लावलाय. यश प्लीज भूक लागली यार यश. पैसे काय नाही 40 दे 50 वर येईल ना मी आता. तुझ्या आता 35 घालायचं काय हा, मी घेईन. सांगितलेलं 50 दे 50 बरोबर आहे यश. 50 टाक 40 टाक 40 बरोबर. हा काय माडव सुट्टे 5 सुट्टे तर दे कुठले अवधूत दाखव. हम चले बहारों में गुनगुनाती राहों में. चल ना. स्वतःच्या पैशांनी खाण्यात इतकी मजा येत नाही जेवढी मित्राच्या पैशाने खाण्यावरती येते. होयच की है ना यश. आम्हाला पण कधी मजेच आहे ए मी देतो. ठीक आहे चल रे. हे पॅकेट बापरे एवढी मोठी बॅग साई ओझं कसं काय घेऊन येतो रे दाखव तर बॅग दाखव. दिस इज द बॅग. केचुआ माझ्या 2 खाता एवढी हँडी आहे रे एकदम हँडी चल, bye. चालला. यस बाय बाय चल आऊ तू भेटूया बाय बेबी. आजचे जे दोन्ही पेपर होते ना ते ॲक्च्युली एक्सपेक्टेशन्सपेक्षा खूप चांगले गेले. कारण मला वाटलं जो सेकंड जो पेपर होता फायनान्शियल डेरिव्हेटिव्हजवाला तो थोडा कठीण जाईल. कठीण होताही थोडा पण काय की जर अभ्यास नसेल केला तर तो कठीण होता. इंडियनमध्ये मी प्रॉपर रिवाईज करून गेलेलो म्हणून काय म्हणतात ओके गेला माझा. कांदिवली स्टेशनला इतकं रश असतं ना माणसांपेक्षा तर रिक्षा जास्त आहे तिकडे म्हणून पाय ठेवायला जागा नसते. माझं कसं तुम्हाला सांगतो मी जरी अभ्यास केला नसेल किंवा मग थोडासा अभ्यास झाला असेल किंवा जर झालंच नसेल तरी इतकं कॉन्फिडन्सने मी पेपर लिहितो की मी काही ना काहीतरी पेपर भरून तरी येऊ शकतो. 1-2 वेळा झालं आहे की प्रॉपर अभ्यास झाला नव्हता. सम्स वगैरे होते त्यात पण मी तो पेपरच असा लिहिला की मी पास झालो त्याच्यात. म्हणून इतका तर कॉन्फिडन्स कॅरी करतो मी की मी नको त्या पेपरमध्ये सुद्धा मी चांगले मार्क आणू शकतो. आता तुम्ही म्हणत असाल करतो मोठा वाटतंय का आज सप्टेंबरचं मन चालू आहे. अजूनही विश्वास होत नाही की आज सप्टेंबरचा महिना चालू आहे. सो मच हीट माय गॉड.
दुपारचं खाल्ल्यावरती असली झोप येते मला. माय गॉड, त्या ट्रेनमध्ये ऑलमोस्ट झोपता राहिलो आणि माझा फोन पडता राहिला. असं आलो आणि असं अचानक मगाशीच मी घरी आलो, फ्रेश झालो अख्खा आणि आता मी अभ्यास करायला बसलो. उद्याचा जो पेपर आहे, एकच पेपर, दुसरा जो आहे तो इझी आहे, त्याचा काही विषय नाही. पण एक जो पेपर आहे त्याच्यात सम्स आहेत आणि मागचे काही दिवस मी ॲक्च्युली कॉलेजला जाऊ शकलो नव्हतो कारण मी गावी गेलो, 4 दिवस आधीच गेलो. ते लेक्चर चुकले त्या सब्जेक्टचे. त्यानंतर पण 1-2 लेक्चर झाले, तेही मला जाताना आले. त्यामुळे जे शिकवलं तेच त्या एक्झामला येणार आहे. आता काय की वाजलेत रात्रीचे 8 आणि आई माझी गेली आहे बाहेर. म्हणून आई मला म्हणाले की तू आज एकच भात कर. बेसिकली एकच भात काय आहे तर ते पुलाव आहे. राईस बनून झालेला आहे आणि मला वाटतं की हा व्लॉग आपण इथेच एंड करायला पाहिजे. तर हा व्लॉग तुम्हाला आवडला असेल तर तुम्ही लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्लॉग. सी यू इन द नेक्स्ट व्लॉग. बाय बाय. वो देख रहा था ना इसलिए. कौन देखे तो देखे, उसमें क्या